पोह्याचे पापड एकदम करायला सोपे आहेत आणि हे आपण अजिबात खराब होत नाही, वर्षभर टिकतात. तुम्ही जर पहिल्यांदाच करत असाल तरीसुद्धा तुमचे पापड हे बिघडणार नाहीत. खरपूस पोहे आपण भाजून घ्यायचे. नाही अजून एक 10-15 मिनटं व्यवस्थित भाजून घ्यायचे. 10 मिनटं झालेले आहेत. मी 10 मिनटं ही पोहे भाजून घेतलेले आहेत. ते सगळीकडून भाजले पाहिजेत. व्यवस्थित हलवून घ्यायचे. असा कुरकुरीत आवाज आला पाहिजे. असे हाताने जर मोडले गेले पाहिजेत कुरकुरीत. जसं आपण चिवड्याला भाजतो ना कुरकुरीत असतात तसे हे पोहे भाजले गेले पाहिजेत. त्याचा आकार पण लहान झालेला आहे बघा. हे बघा आता पोहे भाजून झालेले आहेत. किती लहान झालेले आहेत. आता हे कढईत असे थंड करून द्यायचे म्हणजे कढईच्या गरमीमुळे आणि ते कुरकुरीत होणार. नंतर आपल्याला मिक्सरला म्हणजे पटकन बारीक करता येतात. म्हणून हे कढईमध्येच ठेवायचे आणि थंड करून घ्यायचे. आता मी गॅस बंद करते आणि थंड झाल्यावर पीठ बनवून घ्यायचं आपण पोह्याचं. हे बघा मी सगळं मिक्सरला वाटून घेतलेलं आहे आणि हे चाळणीने पीठ चाळून घेतलेलं आहे. बारीक चाळणीने पीठ हे चाळून घ्यायचं. आता काय करायचं, आता आपण जे पोह्याचं पीठ बनवलेलं आहे ते आता आपण उकडून घेणार आहोत. त्यासाठी मी या वाटीनं पोहे घेतलेले होते त्यामुळे या वाटीनेच मी पाणी घेणार आहे. 1 वाटी पोहे घेतले होते त्या 2 वाटी पाणी. तुम्ही कोणत्याही मापाने जर पोहे घेतलेले तर त्याच मापाने तुम्ही पाणी घ्या. पाण्यामध्ये मीठ घालूया. चवीप्रमाणे मीठ घालायचं. हे जिरा पावडर आणि पापड खार आणि थोडंसं एक मी तिखट घालते. तुम्हाला तिखट घालायचं नसलं तर घालू नका. आपल्या आवडीप्रमाणे मसाले कमी जास्त घालायचे. आता हे पाण्याला आपण उकळी देऊन द्यायची किंवा हे मसाले तुम्ही या पिठामध्ये मिक्स केले तरी चालतात. असे पाण्यात टाकले तरी चालतात. हे बघा तुम्हाला दिसत असेल पाण्याला उकळी आलेली आहे. आता गॅस बंद करायचा आणि हे आपण पीठ बनवलेलं आहे पोह्याचं ते पाण्यामध्ये मिक्स करायचं. पोहे कसं पाणी ओढून घेतं जास्त त्यामुळे एवढं पाणी लागतं, डबल पाणी लागतं. गॅस बंद करायचा आणि हे सगळं गाठी मोडून घ्यायच्या. आपण मोदकाचं पीठ जसं उकड काढतो ना मोदकाची तशीच याची उकड काढायची. आता काय करायचं, याच्यावर आपण झाकण ठेवून द्यायचं. एक 20 मिनटं किंवा अर्धा तास तरी आपण हे झाकण ठेवायचं. आता आपण उघडून बघूया. एक 15-20 मिनटं मी ठेवलं होतं झाकून. अजून गरमच आहे. तर गाठी सगळ्या मोडलेल्या आहेत बघा. पीठ कसं झालेलं आहे. जास्त थंड करायचं नाही. हे गरम गरमच पीठ मळून घ्यायचं. मी हे ओला कपडा घेतलेला आहे. हा मी ह्याच्यावर थालीपीठ करते तो कपडा आहे. हे पीठ आपण सगळं काढून घेऊया. प्लॅस्टिकचा वापर शक्यतो कमी करायचा. बरेच जण प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये मळतात पीठ. गरम असतं, भाजतं म्हणून मी ओला कपडा घेतलेला आहे किंवा रुमाल तुम्ही घेतला तरी चालेल. हे ओल्या कपड्याने काय होतं, भाजत नाही आणि हे बघा असं एकसारखं पीठ मळून होतं. हे असं दाबायचं. अजिबात चिटकत नाही. हे बघ कपड्याला अजिबात चिटकत नाही आहे. काय गाठी असतील ते मळल्यामुळे सगळ्या निघून जातील. मला सर्दी झालेली आहे त्यामुळे माझा आवाज बसलेला आहे. हे बघा दिसतंय तुम्हाला. आता काय करायचं, आपण छोटे छोटे गोळे करायचे आणि हा ओला कपडा असाच गुंडाळून ठेवायचा. कारण पीठ सुकून जाईल. झाकून ठेवायचं हे ओल्या कपड्यामध्येच.
आता हे मी असंच ओल्या कपड्यात ठेवणार आहे आणि गोळे बनवते. मी अर्ध पीठ घेतलेलं आहे. जास्त जर चिटकत असेल तर थोडंसं तेल लावा, पण जास्त तेल लावू नका. काय वर्षभर जर तुम्हाला जास्त प्रमाणात करायचं असेल, काय होतं वास येतो तेलामुळे. किंवा मग थोडंसं पीठ तुम्ही ठेवा पोह्याचं बनवून, ते वापरलं तरी चालेल. चुकून जर समजा पाणी जास्त झालं तर ते पोह्याचं पीठ बनवून तुम्ही पुन्हा मिक्स करू शकता. तर काय करायचं, छोटी छोटी गोळी घ्यायची. आपल्याला किती आकाराचा पापड करायचा आहे, मी छोटे छोटेच पापड करणार आहे. तर मी तुम्हाला दाखवते कसे करायचे पापड ते. तुम्ही पीठ, पोह्याचं पीठ आहे आपण जे मगाशी बनवलं होतं ते सुद्धा लावून आपण पापड लाटू शकतो. पण त्यांनी पीठ लावल्यामुळे काय होतं, पापड खराब होण्याची शक्यता असते. मग शक्यतो पीठ लावायचं नाही. बिना पीठ लावता आपण हे पापड बनवणार आहोत. असा एक गोळा ठेवायचा आणि प्लॅस्टिकचा पेपर असा वरून हे करायचं, झाकण घालायचं. हे बघा, अशी छोटी गोळी घ्यायची आणि प्लॅस्टिकवरून असं लावायची. आणि आपल्याकडे एक प्लेट असते, प्लेटनी असं वरून दाब द्यायचा. हे बघा, झाला की नाही पापड. असे मी छोटे छोटे पापड करणार आहे, जास्त मोठे नाही करणार. आणि मगाशी मी तुम्हाला पोहे घ्यायचं सांगितलं होतं माप. तर पोहे काय करायचं, पोह्याची पावडर आपण बनवतो, पीठ बनवतो, ते माप घ्यायचं. पोहे जेवढ्या वाटीनं घेऊ त्या वाटीनेच पीठ मोजायचं आणि त्याप्रमाणे पाणी घ्यायचं. पोहे घेतलेत, किती घेतले त्याप्रमाणे नाही, पीठ मोजल्यानंतर पाणी घ्यायचं. हे बघा, आपलं आता पापड तयार आहे. आता मी सगळे पापड असेच करते. हे बघा, मी तुम्हाला दुसरी एक पद्धत दाखवते. अशी गोळी ठेवायची, प्लेट न वापरता तुम्ही हाताने सुद्धा प्रेस करू शकता. हे बघा, आपलं पीठ व्यवस्थित शिजलेलं आहे ना, त्यामुळे हा फक्त आपण गोल आकार द्यायचा किंवा लाटण्याने वरून लाटू पण शकता. आपल्याला पाहिजे तसा आकार देऊ शकता. हे बघा, किती पातळ पाहिजे त्याप्रमाणे करायचं. इथं प्लॅस्टिक ठेवलेलं आहे, त्याच्यावर आता तुम्ही पंख्याखाली 2 दिवस सुकवायचे आणि 1 दिवस उन्हामध्ये सुकवायचे, म्हणजे आपले पापड तयार. तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली, पापड करण्याची पद्धत, सोपी पद्धत कशी वाटली ती कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय. हे बघा, मी सगळे छोटे छोटे पापड करून घेतलेले आहेत, जास्त मोठे केलेले नाही आहेत. सगळे पापड तयार झालेले आहेत. आता मी हे पंख्याखाली सुकवणार आहे, नंतर वाळल्यानंतर तुम्हाला दाखवते.